नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण अतिचारी गुरु आणि त्याचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव या विषयाची ज्योतिष माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये रुची आहे किंवा ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा थोडा बहुत अभ्यास आहे अशांच्या कानावर सध्या अतिचारी गुरु हा शब्द नक्कीच पडला असेल आणि आज आपण त्याविषयीचीच ज्योतिष माहिती ही जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रह आहे आणि या सूर्याच्या भोवती इतर सर्व ग्रह हे विशिष्ट दिशेने आणि गतीने फिरत असतात. जेव्हा अवकाशामध्ये एखादा ग्रह आपल्या नियमित गतीच्या म्हणजेच दिशेच्या उलट दिशेने प्रवास करतो तेव्हा ग्रहाच्या त्या स्थितीला त्या ग्रहाची वक्री अवस्था असे म्हणतात. प्रत्यक्षात कोणताही ग्रह हा वक्री होत नाही, म्हणजे आपल्या दिशेच्या उलट दिशेने प्रवास करत नाही, परंतु पृथ्वी आणि ग्रह यांच्या गतीमध्ये झालेल्या विशिष्ट बदलामुळे निर्माण झालेला हा आभास असतो. उदाहरण द्यायचे झाले तर रेल्वेचे देता येईल. रेल्वेचा प्रवास आपण सर्वांनीच कधी ना कधी केला आहे. रेल्वेत बसल्यानंतर जेव्हा आपल्या शेजारची रेल्वे जलद गतीने पुढे जाते तेव्हा आपण ज्या रेल्वेमध्ये बसलो आहोत ती रेल्वे मागे जात असल्याचा भास आपल्याला होतो आणि याचा अनुभव हा प्रत्येकाने घेतला आहे. नेमकी तशीच स्थिती अवकाशामध्ये निर्माण होत असते. त्यावेळेला त्याला त्या ग्रहाची वक्री अवस्था म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाच्या या वक्रावस्थेला फार महत्त्वाचे स्थान आहे. सध्या आपण पाहत आहोत की गुरु हा ग्रह सध्या आपल्या अतिचार गतीमध्ये आहे. म्हणजे गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणतः 12 ते 13 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो. परंतु सध्या जर पंचांग उघडून पाहिले तर आपल्याला दिसून येते की गुरु हा वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मिथुनेतून पुन्हा तो कर्क राशीमध्ये प्रवेश केला. कर्क राशीमधनं पुन्हा तो वक्री अवस्थेत मिथुन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या हा गुरु मिथुन राशीमध्ये वक्री आहे. 11 मार्च 2026 रोजी हा गुरु आपली वक्री अवस्था सोडून मार्गी होईल आणि पुन्हा एकदा मार्गी अवस्थेत हा गुरु 2 जून 2026 रोजी आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. ही स्थिती अत्यंत जलद अशी घडणारी स्थिती आहे. गुरुचे हे राशी परिवर्तन अत्यंत झपाट्याने होत असलेले आपण पाहत आहोत आणि यालाच गुरुची अतिचार गती असे म्हटलेले आहे. या सृष्टीमध्ये प्रत्येकाचे निहित कार्य हे निर्धारित केलेले आहे आणि जेव्हा त्यामध्ये काही बिघाड होतो किंवा ते कार्य फार जलद किंवा धीम्या गतीने होते त्यावेळेला सृष्टीत बदल घडलेले दिसून येतात. निसर्गक्रम हा बदलतो आणि त्याचा परिणाम हा सुद्धा सर्व सृष्टीवर हा होत असतो आणि हे आपल्याला जाणवते आणि अनुभवाला सुद्धा येते. एका राशीमध्ये 13 महिन्यासाठी वास्तव्यास असलेला हा गुरु सध्या हे अंतर साधारणतः 6 महिन्याच्या कालखंडात पार करत आहे. साहजिकच त्याचे परिणाम हे सुद्धा या सृष्टीला पाहायला मिळणार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर निसर्गामध्ये फळ परिपक्व होण्यापूर्वी जर ते काढले तर त्याच्या गुणवत्तेत ही नक्कीच कमतरता निर्माण होते. किंवा सध्या आपण संकरित धान्य पेरतो, तेच उगवतो आणि तेच खातो सुद्धा. त्यामुळे त्याच्या मूळ संरचनेत बदल होतो. त्याची गुणवत्ता ही ढासळताना दिसून येते. संकरित धान्याचे पोषण मूल्य कमी झालेले हे सुद्धा आपण पाहतो. गुरुची सध्या अशीच काहीची स्थिती झालेली आहे. या गोचर गुरुचे मानवी जीवनावर काय परिणाम होणार आहेत याविषयीची ज्योतिष माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला सर्व धार्मिक कार्यांचा कारक ग्रह मानलेले आहे. गुरु म्हणजे ज्ञान आहे. गुरु म्हणजे धर्म आणि अध्यात्म आहे. त्याचबरोबर मानवी जीवनामध्ये मानवाचे भाग्य, विवाह, विद्या, संतती, संपत्ती म्हणजेच धन या सर्वांचे कारकत्व हे सुद्धा गुरु ग्रहाकडे आहे. सोन्याचा कारक हा सुद्धा गुरुच आहे. या सर्व क्षेत्रामध्ये हा अतिचारी गुरु अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या अतिचारी गुरुमुळे मानवी जीवन हे गतिमान बनलेले आहे. याचा अनुभव आपण सध्या घेतच आहोत. घड्याळ पळत आहे आणि या घड्याळाच्या मागे आपण सुद्धा पळत आहोत. वेळेच्या मागे धावता धावता आपली दमछाक होत आहे आणि असेच दिवस हे पुढे जात आहे. दिवस उगवतो आणि मावळतो, परंतु आपल्याला त्याचा पत्ता सुद्धा लागत नाही.
याचा अनुभव तुम्हाला सुद्धा येत आहे का? ही एक अवकाशीय खगोलीय दुर्मिळ अशी घटना आहे. गुरु हा ग्रह सर्व ग्रहामध्ये सर्वात आकाराने मोठा ग्रह आहे आणि त्याची गती ही सारखी सारखी बदलत आहे. गुरुच्या या असामान्य गतीला गुरुची अतिचार गती असे म्हटलेले आहे. ऋषींनी याला हत्तीची मदमस्त चाल अशी उपमा दिलेली आहे. साहजिकच गुरुने आपल्या स्वाभाविक मर्यादांचे उल्लंघन केलेले आहे आणि मघाशीच सांगितल्याप्रमाणे गुरु हा भाग्याचा कारक आहे आणि भाग्यविधाता हा अति वेगाने पुढे जात आहे आणि त्यामुळे मानवी जीवन हे नक्कीच बाधित झालेले आहे. मानवी जीवन हे विस्कळीत बनलेले आपल्याला जाणवत आहे. गुरु हा सोन्याचा सुद्धा कारक आहे आणि सध्या सोन्यात होणारी भरमसाठ वाढ, त्यात दररोजचे होणारे बदल हे सर्वजण आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे अतिचारी गतीत असलेला हा गुरु कसा धुडगूस घालत आहे हे सुद्धा आपल्याला नक्कीच समजत असेल. मानवी जीवनावर सुद्धा या अतिचारी गुरुचे नक्कीच परिणाम हे होणार आहेत. मानवी जीवनावर राशीप्रमाणे कोणते प्रभाव पडणार आहेत याची ज्योतिषीय माहिती ही सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे राशीवर पडणारे प्रभाव हे त्या राशीच्या तत्वांप्रमाणे आहे. 12 राशी ह्या 4 तत्वामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या राशींवर विविध प्रकारे हा अतिचारी गुरु आपला प्रभाव टाकणार आहे. ज्यांची राशी ही जलतत्वाची आहे किंवा पृथ्वी तत्वाची आहेत अशांना अतिचारी गुरुचे फारसे लाभ हे पाहायला मिळणार नाहीत. कारण पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी आहेत त्या स्थिर आहेत. त्यांना फारसे बदल किंवा बदलांना सामोरे जाण्यासाठी वेळ लागतो. ते पटकन त्याच्याशी समरस होऊ शकत नाहीत. म्हणून ज्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत त्यांना गुरुचे हे अतिचारी अवस्थेतील भ्रमण फारसे लाभदायी ठरणार नाहीत. त्याचबरोबर ज्या जलतत्वाच्या राशी आहेत त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असतो. त्या भावनाप्रधान असतात. त्यांना सुद्धा अतिचारी गुरुचे शुभ परिणाम हे फारसे पाहायला मिळणार नाहीत. कारण त्यांच्या मनावर त्याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. आता प्रत्येक राशीसाठी अतिचारी गुरु हा कसा असणार आहे हे सुद्धा थोडक्यात पाहूयात. मेष राशीसाठी अतिचारी गुरु हा चांगला असलेला दिसून येत आहे. त्यांच्या करिअरमध्ये मनासारखे बदल हे त्यांना पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या पराक्रमामध्ये वृद्धी घडवून आणण्यास हा अतिचारी गुरु त्यांना मदत करणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनी सावधानतेने निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण ही पृथ्वी तत्वाची रास आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. अतिचारी अवस्थेतील हा गुरु तुम्हाला भ्रमात टाकू शकतो किंवा तुमच्या स्थिरतेवर हा परिणाम घडवू शकतो. तुम्हाला काय होते आहे हे कळण्याआधीच गुरु आपला प्रभाव देऊन जाणार आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे प्रलोभनाला बळी पडणे, घाईगडबडीत निर्णय घेणे तुमच्यासाठी हितावह असणार नाही. मिथुन राशीच्या जातकांसाठी भ्रमापासून दूर राहणे हे गरजेचे असणार आहे. खरे आणि खोटे हे तुम्ही पारखून घेतले पाहिजे. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा तुम्ही जपले पाहिजेत. कारण अतिचारी अवस्थेत असलेला हा गुरु तुमच्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचरीचे भ्रमण करत आहेत. त्यामुळे भ्रमापासून तुम्ही दूर राहणे हे गरजेचे असणार आहे. कर्क राशीच्या जातकांनी आपली निर्णय क्षमता ही योग्य ठेवली पाहिजे. तुमची निर्णय क्षमता ही कमकुवत बनलेली या अतिचारी गतीमुळे तुम्हाला अनुभवाला येणार आहे आणि म्हणून तुम्ही योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे. सिंह राशीच्या जातकांसाठी गुरुची ही अतिचार गती लाभदायी ठरताना दिसत आहे. सरकारी कामे ही मार्गी लागताना दिसत आहेत. अर्थात जे यामध्ये समाविष्ट आहेत त्यांना याचा फायदा हा नक्कीच मिळणार आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्रामध्ये चढ उतार पाहायला मिळणार आहेत. नोकरीत बदल करण्याची इच्छा ही त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकते. एकाच वेळेस अनेक प्रकारचे कल्पना किंवा आयडिया त्यांच्या डोक्यात या येऊ शकतात, परंतु यावरच त्यांना मात करायची आहे. तुळ राशीच्या जातकांना गुरुचे हे अतिचारित्व गतीतील भ्रमण फायदेशीर ठरताना दिसत आहेत. याचा फायदा तुळ राशीचे जातक हे नक्कीच उठवू शकतात. भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोनही क्षेत्रात तुळ राशीच्या जातकांसाठी अतिचारी गुरु हा लाभदायी ठरताना दिसणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना मानसिक स्वास्थ्य जपणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्यांची शांतता भंग होणार नाही याकडे त्यांनी लक्ष पुरवले पाहिजे. धनु राशीच्या जातकांसाठी अस्थिरतेचा अनुभव या काळात पाहायला मिळणार आहे. वास्तविक धनुरास ही अग्नितत्वाची रास आहे, परंतु तरी सुद्धा
गुरुचं हे अतिचारित्व भ्रमण त्यांच्यासाठी अस्थिरता निर्माण करू शकते, परंतु यावर जर त्यांनी मात केली तर अतिचारी गुरु त्यांना लाभसुद्धा घेऊन येऊ शकतो. मकर राशीच्या जातकांसाठी शक्यतो या कालखंडात त्यांनी पैसे उधार देऊ नये, घेऊ नये, कर्जसुद्धा काढू नये. काढणार असाल तर योग्य ती खबरदारी ही घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारची जोखीमसुद्धा मकर राशीच्या जातकांनी स्वीकारू नये. समजून उमजून वागणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे अतिचारित भ्रमण अचानक लाभ घडवून आणून देऊ शकते. लॉटरीसारख्या क्षेत्रामध्ये अतिचारी गुरु हा तुम्हाला लाभदायी सिद्ध होताना दिसत आहे. मीन राशीच्या जातकांसाठी अतिचारी अवस्थेत असलेला हा गुरु तुमचे मन हे अस्थिर बनवू शकतो. त्याचबरोबर वजन वाढणे यासारख्या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात. भ्रमाची स्थिती हा सुद्धा मीन राशीच्या जातकांसाठी हा अतिचारी गुरु निर्माण करू शकतो. मीन राशीच्या जातकांनी या अतिचारी गुरुमध्ये आपल्या आहार नियंत्रित ठेवणे हे सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आता या अतिचारी गुरुमुळे जे होणारे परिणाम आहेत त्यावर काही उपाय आहेत का? तर होय, नक्कीच आहे. गुरु हा गतिमान आहे, त्यामुळे त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण आपले निर्णय हे अत्यंत विचारांती घेणे हे त्याच्यावरचा मुख्य उपाय आहे. घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे तुम्हाला अडचणीत आणू शकतात. एकंदरीत अतिचारी स्थितीत असलेला हा गुरु आपल्या धैर्याची परीक्षा घेणारा असणार आहे. एकंदरीत संयमाने वागणे आणि धैर्याने वागणे हा अतिचारी गुरुसाठी मानवी जीवनात असलेला हा मूलमंत्र आहे. याचा अवलंब जर तुम्ही केला तर अतिचारी गुरुचे हे दुष्परिणाम तुमच्यासाठी कमी होताना नक्कीच दिसणार आहे. आज आपण अशा रीतीने गुरुचे अतिचारित्व या विषयाची ज्योतिष माहिती ही जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.